सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी ही भेट घेण्यात आली। नसरापूर ग्रामस्थांसह फडणवीसांची त्यांनी भेट घेतली आहे। महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर त्यांनी दिलेली आहे। नराधमाला फाशी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असं वक्तव्यही त्यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की अतिशय तातडीने ते स्वतः या केसचं मॉनिटरिंग करतील आणि जोपर्यंत या नराधमाला फाशी होत नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऑफिस त्याच्या जातीने लक्ष घालेल। मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते। आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुढे केसचं काय होतं याचं आम्ही सगळे मिळून फॉलोअप घेऊ। पण एक अतिशय दुर्दैवी घटना, महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी क्रूर घटना जी झाली आहे त्याचा अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र नाही देश निषेध करतो आणि आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून या केसचा जोपर्यंत त्याला तातडीने फाशी होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ह्याचा फॉलोअप केला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गुन्ह्याची नोंद फास्ट ट्रॅकवर केस चालवणार आहेत आणि कॅपिटल पनिशमेंटचं आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे आणि कुटुंबाला न्याय देऊन आमच्या जी बालिका आहे आमची जी नात आहे जिचं आज अत्याचार झालेला आहे तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचं सुद्धा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यापेक्षाही महाराष्ट्रात ही घटना वारंवार पुन्हा घडू नये यासाठी काय प्रयत्न करता येतील ते जास्तीत जास्त प्रयत्न मुख्यमंत्री साहेब करणार आहेत। त्यानंतर जर झालं नाही, आमच्या मनासारखं जर झालं नाही आणि कायद्याने जर त्या आरोपीला जर परत पळवाट दिली तर मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल।